स्वराज्याचे गुप्तहेर शिवनेत्र बहिर्जी नाईक यांच्या संपूर्ण कार्याचा वेध घेणारा व्हिडिओ फक्त आणि फक्त आपल्या चॅनेलवर। बहिर्जी नाईकाने औरंगजेबाचे हेर कसे पकडले? जावळीच्या घनदाट जंगलात बहिर्जी पथकाच्या गुप्त स्थळांची साखळी निर्माण झाली होती। अनेक ठिकाणी डोंगर पोखरून गुफांची निर्मिती करण्यात आली होती। गर्द रायच्या आडोशाने जमिनीत भुयारी बनवण्यात आली होती। अफजल खानाचे सैन्य काही दिवसात जावळीला पोहोचणार होते। त्याआधी बहिर्जी पथक सज्ज झाले होते। जावळीत पसरलेल्या बहिर्जी पथकाच्या हेरांना खानाच्या सैन्यातल्या बहिर्जीच्या हेरांकडून खानाचे सर्व डावपेच तपशीलवारपणे घेऊन ते राजांपर्यंत पोहोचवायचे तर होतेच, पण त्याशिवाय त्यांना आता एक महत्त्वपूर्ण कार्य सुद्धा करायचे होते। त्यासाठी पथकाचे दोन हेर महादेव आप्पा आणि गुणाजी हे प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या कुंभर्शी या गावे आले होते। रात्र किंचित पुढे सरकली होती। या छोट्याशा गावात शुकशुकाट पसरला होता। जवळजवळ 50 घरांचे हे गाव होते। घरांच्या बाहेर जनावरांच्या गोठ्याजवळ मशाली पेटल्या होत्या। जावळीच्या ह्या जंगलात अनेक श्वापदांचा धोका होता। बहुतेक त्यांच्यापासून जनावरांचे संरक्षण व्हावे म्हणून गावकऱ्यांनी मशाली पेटत्या ठेवल्या असाव्यात। गायींच्या बैलांच्या गळ्यातील घंटांचा आवाज अधूनमधून येत होता। महादेव आप्पा आणि गुणाजी डोक्यावर कांबळ घेऊन गावात शिरले होते। झोपलेल्या कुत्र्यांच्या तीव्र नासिकांपर्यंत त्यांचा गंध पोहोचू नये म्हणून त्याने अंगावर विशिष्ट झाडाच्या पानाचा रस लेपला होता। बहिर्जी पथकातील हेर जंगलातून प्रवास करताना ह्या युक्तीचा वापर सर्रास करत असत। त्यामुळे हिंस्र पशूंपर्यंत त्यांचा गंध पोहोचत नसे। परिणामी कितीही घनदाट जंगल असले तरी त्यांचा प्रवास सुरळीत आणि वेगाने होत असे। ते दोघे हळूच दबक्या पावलाने एका घराजवळ पोहोचले होते। त्या घराला त्यांनी गावातून असे शोधून काढले होते जसे की त्या घरापर्यंत पोहोचण्याचा रस्ता त्यांना आधीच ठाऊक होता। होय, गेले 2 दिवस वेगवेगळी रूपे घेऊन हे दोघे दुपारच्या वेळी या गावात येत होते। त्यांना गावातल्या वाटांची ओळख झाली होती। त्यांनी गावातले एक घर चिन्हित केले होते, पण ते घर त्यांनी का चिन्हित केले असावे? कुंभर्शी गाव प्रतापगडाच्या पायथ्याशी होते, म्हणजे स्वराज्याच्या सीमेतच होते। मग ते दोघे असे रात्रीच्या समय गावात का शिरले असावेत? त्यांचा उद्देश नेमका काय असावा? ते दोघे एका व्यक्तीवर लक्ष ठेवून होते। ते चिन्हित केलेले घर त्याच व्यक्तीचे होते। ते हळूच खिडकीजवळ गेले आणि त्यांनी एकमेकांना डोळ्याने इशारा केला। त्यांना आतून कोणाचे तरी खाकरण्याचा आवाज आला, तसे ते खिडकीपासून बाजूला सरकले। पुढच्या क्षणी एक माणूस खोकत घराच्या बाहेर आला। तो अजूनही अर्धवट झोपेतच होता। दरवाजा बंद करून तो डुलतच अंगणातील कडुनिंबाच्या झाडाजवळ गेला। धोतर सावरत तो लघुशंका करू लागला। त्याचा विधी आटोपून तो परतणार इतक्यात त्याच्या अंगावर महादेव आप्पा आणि गुणाजीने कांबळ टाकले। त्याचे तोंड हाताने दाबत घराच्या आडोशाला नेले। मग शेल्याचा बोळा करून त्याच्या तोंडात कोंबला आणि हातपाय बांधून त्याला पोत्यात भरले। दोघांनी त्याला खांद्यावर उचलले आणि हळूच ते गावातून जंगलाच्या दिशेने निघाले। ते ज्या दिशेला जात होते तिकडे जवळच गर्द राईमध्ये भुयारात बहिर्जी पथकाचे गुप्तस्थळ होते। महादेव आप्पा आणि गुणाजी त्या व्यक्तीला घेऊन गुप्तस्थळाजवळ पोहोचले होते। आता रात्र मध्यानाकडे सरकली होती। ते भुयारात प्रवेश करणार इतक्यात त्यांना कसली तरी चाहूल लागली आणि ते सावध झाले। भुयाराचे तोंड न उघडते ते झुडपाआड लपले। गुणाजीने घुबडाचा आवाज काढला। तो आवाज त्याने 2 वेळा काढल्यावर त्यालाही तसाच प्रतिसाद मिळाला। महादेव आप्पा आणि गुणाजींनी एकमेकांकडे पाहिले। होकारात्मक मान हलवून त्यांनी पोत्यात भरलेल्या त्या व्यक्तीला पुन्हा खांद्यावर घेतले आणि भुयाराच्या तोंडाजवळ आले। तेव्हा त्यांना पुन्हा घुबडाचा आवाज ऐकू आला। त्याला गुणाजीने प्रतिसाद दिला। पुढच्या क्षणात दुसरे 2 हेर आणखी एका व्यक्तीला पोत्यात भरून घेऊन आले। मगापासून गुणाजीला प्रतिसाद देणारे हेर हेच होते। महादेव आप्पाने भुयाराच्या तोंडावरून काट्यांच्या फांद्या बाजूला केल्या आणि त्याखाली असलेल्या गवताला बाजूला करत त्याने आत दडवून ठेवलेल्या शिळेला बाजूला सारले। पोत्यात भरलेल्या त्या व्यक्तींना भुयारात ढकलले। त्या पोत्यांना भुयारातून कोणीतरी ओढून घेतले। मग गुणाजी आणि इतर हेर क्रमाने आत शिरले। त्या भुयारात मशालींचा लख्ख प्रकाश पडला होता। आता सगळ्या हेरांना श्वासोच्छवासासाठी आणि मशालींना
पेटत राहण्यासाठी आवश्यक असलेला प्राणवायू एका झाडाच्या खोडातून पुरवण्यात येत होता। झाडाच्या जमिनीत गडलेल्या खोडापासून झाडाला पोखरून भगदाड पाडले होते। अर्थात ती व्यवस्था अशी करण्यात आली होती की भुयारातील आवाज किंवा प्रकाश मात्र बाहेर जाऊ शकत नव्हता। त्या भुयाराची रचना विशिष्ट पद्धतीने करण्यात आली होती, त्यामुळे सर्व ऋतूमध्ये ते भुयार सुरक्षित होते। पोत्यात भरलेल्या दोन्ही व्यक्तींना पोत्यातून मुक्त न करता जमिनीवर ठेवण्यात आले होते। भुयारात 5 ते 6 हेर होते आणि समोर एका आसनावर नाईक बसले होते। नाईक आता आसनावरून उठून त्या पोत्यांजवळ चालत गेले। एका सहकार्याने पटकन पोत्यांची तोंडी सोडली, त्या व्यक्तींना पोत्यातून बाहेर काढले। ते दोघे आता बेशुद्ध अवस्थेत होते। त्यांच्या तोंडात कोंबलेला शेला काढण्यात आला होता। नायकाने एका सहकार्याला इशारा केला, तसे त्या सहकार्याने 2 चित्रे नायकांच्या समोर धरली। ती चित्रे पाहून नायकांना त्या व्यक्तींची ओळख पटली। चित्रात रेखाटल्याप्रमाणे त्या दोघांच्या चेहऱ्यावरील खुणा जुळत होत्या। महादेव आप्पा पुढे येऊन म्हणाला, नाईक हा वामन हरी कुंभारची गावात लपला होता। मिळालेल्या माहितीनुसार या गावात त्याची बहीण राहते, म्हणून तो तिथं वास्तव्य करत होता। कुंभारशी प्रतापगडापासून जवळच असल्यानं त्याला राजांच्या हालचालीवर लक्ष ठेवणं सोयीचं होतं। महादेवाच्या बोलण्यावर नायकाने किंचित स्मित केले आणि म्हटले, राजांच्या हालचालीवर लक्ष यांना बाप जन्मात शक्य होणार नाही, पण तरी अशी गिधाडं आपल्या राजांच्या आजूबाजूला नकोतच। नायकाने बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या दुसऱ्या व्यक्तीकडे पाहिले। तो काहीसा वृद्ध वाटत होता, असेल तरी 60च्या आसपास। त्याच्यावरून नजर काढत नायकाने त्यांच्या साथीदाराकडे पाहत विचारले, हा दुसरा कुठं सापडला? नाईक हा राजगडावर महादेवाच्या मंदिरात फुलं पोचवायचं काम करत होता। दिगंबरराव नाव आहे याचं। विशेष म्हणजे हा मूळ वाईचा राहणारा खानाचा जुना हेर। खान विजापुरातून निघण्याआधीच हा राजगडावर पोहोचला होता, एका हेराने सांगितले। हुशार आहे म्हातारा, बरोबर राजांच्या राजधानीवर नजर ठेवली। हेरगिरीसाठी मंदिर निवडलं म्हणजे मासाहेबांकडून राजांपर्यंत येणाऱ्या सूचनांकडे त्याला लक्ष ठेवणं सोपं झालं। नायकाने त्या वृद्ध व्यक्तीच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि आपल्या ओठांची एका बाजूची कडा लांबवत पुन्हा बोलू लागले, बुद्धीचा योग्य वापर केलात पण निरर्थक। बहिर्जी पथक फक्त शत्रूच्या गोटातच लक्ष देत नाही, तर राजांच्या आसपास सुद्धा लक्ष ठेवून असतं। खात्री आहे की अथक प्रयत्न करूनही याला मासाहेबांकडून राजांपर्यंत जाणारी एकही खबर फोडता आली नसावी। नायकांच्या वाक्यावर त्यांच्या सगळ्या सहकार्याने स्मितहास्य केले। नाईक पुन्हा आसनावर जाऊन बसले। पाणी टाका ह्याच्या तोंडावर, नाईक म्हणाले। एका सहकार्याने त्या दोन्ही व्यक्तींच्या तोंडावर लोट्यातील पाणी ओतले, तसे ते दोघे शुद्धीवर आले। डोळे किलकिले करत आजूबाजूला बघू लागले। डोळ्यावरील आणि चेहऱ्यावरील पाणी पुसण्यासाठी हातांची हालचाल करणार तर त्यांना जाणवले की त्यांचे हातपाय बांधण्यात आले आहेत। त्यांनी आजूबाजूला असलेल्या बहिर्जी पथकाच्या हेरांकडे पाहिले, मग समोर आसनावर बसलेल्या नायकांकडे पाहिले। प्रथमतः ते स्वप्नातच असल्याचा त्यांना भास होत होता। आता त्यांच्या मनात अनेक प्रश्नांनी थैमान घातले होते। त्यांच्यातला वृद्ध दिगंबरराव काहीसा क्रोधला होता। तो मोठ्याने ओरडत म्हणाला, कोण आहात तुम्ही? मला का आणलं इथं? काय वय तुमचं आणि माझं? मोकळे करा माझे हात। हे बघा, तुम्हाला माहित नाही तुम्ही कोणाला कैद केलं आहे, याचा परिणाम अत्यंत वाईट होणार, लक्षात ठेवा। त्या वृद्धाचे वाक्य ऐकून नायकाने किंचित स्मितहास्य केले। आपल्या कानापर्यंत वाढलेल्या भारदस्त मिशावरून हात फिरवत ते म्हणाले, परिणामाची चिंता तुम्ही करा, कारण तुम्ही केलेल्या कार्याचा परिणाम तुमच्या समक्ष आहे आणि आम्हाला चांगलंच माहिती आहे की आम्ही कोणाला कैद केलं आहे, कारण आम्ही आधी तुमची कुंडली काढली, मगच तुम्हाला पोत्यात भरलं। काय शत्रुता आहे तुमची आमच्याशी? वामन हरी म्हणाले, तुम्हा दोघांशी आमची कोणतीही शत्रुता नाही। शत्रुता तुमच्या धन्याशी आहे, अब्दुल्ला भट्टारे उर्फ अफजल खानाशी, नाईक ठळकपणे म्हणाले। नायकाच्या तोंडून अफजल खानाचे नाव ऐकून त्या दोन्ही कैद्यांनी चमकून पाहिले, तसे ते दोघे एकमेकांना ओळखत नव्हते। बहिर्जी पथकाप्रमाणे अफजल खानाची प्रशिक्षित हेरांची तुकडी नव्हती। हे हेर बक्षिसासाठी स्वतंत्रपणे कार्य करत असत। म्हणजे तुम्ही शिवाजीची माणसं आहात का? वामन हरेने विचारले। आम्ही शिवाजी भोसलेच आहोत असं समज, स्मित हास्य करत नाईक म्हणाले।
ते दोन्ही कैदी चांगलेच बुचक्यात पडले होते। त्याने एकमेकांना पाहिले। त्यांच्या चेहऱ्यावरचा गोंधळ स्पष्ट दिसत होता। ते आता शत्रूच्या तावडीत सापडले असल्याची जाणीव त्यांना झाली होती। तरी वामनहरे निर्भीडपणे म्हणाला, तुम्ही शिवाजी आहात तर मग प्रतापगडावर कोण आहे? तुम्हा सगळ्यांचा बाप शिवाजीराजे भोसले। नाईक उत्तरले, मगाशी तर तुम्ही म्हणालात की तुम्ही शिवाजी भोसले आहात। वामनहरे म्हणाला, होय, आम्ही सर्वच शिवाजी भोसले आहोत। नाईकाने पुन्हा त्यांना बुचक्यात पाडले। दोघे आता अत्याधिक गोंधळले होते। नाईकाने किंचित स्मित करत म्हटले, ते राहू द्या, इतका विचार करण्याची तुमची कुवत नाही। मला इतकं सांगा, तुम्ही अफजल खानापर्यंत कोणकोणती खबर पोहोचवली आहे? अच्छा, म्हणजे तुम्हाला हेही माहित आहे की मी अफजल खानाचा हेर आहे। वामनहरे म्हणाला। वामनहरेचे वाक्य ऐकून दिगंबररावाने त्याच्याकडे चमकून पाहिले आणि पुटपुटला, तुम्ही सुद्धा हेर आहात? वामनहरेने होकारात्मक मान हलवली। म्हणजे ही माणसं साधीसुधी नाहीत। मी यांना लुटेरे समजत होतो, पण नाही, यांचं तर प्रचंड बारकाईनं निरीक्षण दिसत आहे। दिगंबरराव म्हणाला, मलाही तसंच वाटत आहे। वामनहरेने आपले मत स्पष्ट केले। झालं का आपापसात बोलून? आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या। कोणती खबर पुरवली आहे तुम्ही अफजल खानाला? नाईक कडाडले। दोघांच्या तोडून शब्द फुटत नव्हता। ते बघून नाईक आणखी उसळून म्हणाले, गुणाजी, बाहेर नेऊन लटकावा यांना फासावर, असं सांगणार नाहीत हे। थांबा, खरं तर कोणतीच विशेष माहिती मी खान साहेबापर्यंत पोहोचवू शकलो नाही। वामनहरे म्हणाला, होय, मी सुद्धा नाही। दिगंबरराव म्हणाला, खबर मिळण्याआधीच तुम्ही मला पकडलं। वामनहरे शांत स्वरात म्हणाला, अगदी बरोबर, मला सुद्धा कोणतीही खबर प्राप्त झाली नाही। दिगंबररावाने हे स्पष्ट केले, म्हणजे माझं अनुमान योग्य होतं। ठीक आहे गुणाजी, लटकवा यांना फासावर। नाईक हसून म्हणाले, माफ करा। दिगंबरराव आता काहीसा नरमला होता। उलट तुम्हीच आम्हाला माफ करा, नाईक गंभीरपणे म्हणाले। नाईकांच्या तोडून असे कृतज्ञपूर्ण शब्द ऐकून ते कैदी आणि बहिर्जी पथकाचे इतर हेर आश्चर्यचकित झाले। नाईक पुढे बोलू लागले, खरोखर आम्हाला माफ करा। खरं तर तुमची काही चूक नाही। जे कार्य आम्ही करतो तेच तुम्ही सुद्धा करता। आम्ही आमच्या राजाची इमान राखून शत्रूच्या गोटात जातो, तेच तुम्हीही करता। पण आमच्यात आणि तुमच्यात एक फरक आहे। आम्ही धर्माच्या बाजूने आहोत। एका राजाशी चाकरी करत आहोत, जो रयतेचा संहारक नाही तर पालक आहे। नाईकांच्या एक एक वाक्यगणिक त्या दोन्ही कैद्यांचे डोळे विस्फारले गेले होते आणि बहिर्जी पथकाच्या हेरांच्या चेहऱ्यावर अभिमान झळकत होता। म्हणजे तुम्ही सगळे हेर आहात? वामनहरेने आश्चर्यचकित होऊन विचारले। होय, मगापासून तेच सांगत होतो। आम्ही सर्व शिवाजी भोसले आहोत असं समज। म्हणजे शिवाजी राजांचे नेत्र, शिवनेत्र आहोत आम्ही। आमच्या रूपात शिवाजीराजेच गनिमावर लक्ष ठेवून असतात। तुम्हाला याचा इतका स्पष्ट अर्थ उमगला नाही तर छत्रपती शिवाजीराजांची खबर काढून अफजल भट्टारीपर्यंत कशी पोहोचणार होता? नाईकांच्या बोलण्याने ते दोन्ही कैदी सुन्न झाले होते। ते काही बोलणार इतक्यात नाईक पुन्हा बोलू लागले, आणि हो, माफी यासाठी मागितली की तुमचा फारसा गुन्हा नसतानाही आम्ही तुम्हाला जिवंत सोडू शकत नाही, कारण तुम्हाला आता बरीच माहिती प्राप्त झाली आहे। खरोखर क्षमा करा। नायकाने गंभीरपणे गुणाजीकडे पाहिले आणि होकारात्मक मान हलवली। त्या दोघा कैद्यांचे चेहरे भावहीन झाले होते। आता मृत्यूपासून सुटका नाहीच याची शाश्वती त्यांना झाली होती। आणखी दोन सहकार्याने त्या दोन्ही कैद्यांच्या डोळ्यावर शेला बांधला आणि त्यांना भुयाराच्या बाहेर घेऊन गेले। नायकाने उरलेल्या 4 मित्रांकडे पाहिले आणि ते महादेव अप्पांना म्हणाले, महादेवा, आणखी 4 उरलेत, त्यांच्यापर्यंत पोहोचले का आपले बाज? होय नाईक, त्या उरलेल्या 4 हेरापर्यंत सुद्धा आपले बाज पोहोचले आहेत राजे, नायकांनी राजांना सांगितले। प्रातःकाल होताच नाईक राजांच्या भेटीला आले होते। आज पुन्हा त्यांचे रूप वेगळे होते। त्याने आज नाथ बाबाचा वेश धारण केला होता। खान जवळ येत असल्याने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन किल्ल्याच्या द्वाररक्षकांनी नायकांना गडावर प्रवेश देण्यास नकार दिला होता, परंतु नेहमीप्रमाणे राजांच्या हस्तक्षेपामुळे त्यांना प्रवेश मिळाला होता। राजाने मोठ्या आदर सत्काराने नायकांना महालात बोलावले होते। काही वेळ औपचारिक चर्चा केल्यानंतर नाईक आणि राजांचे खलबतखान्यात पुन्हा भेट झाली होती। प्रत्येक किल्ल्यात खलबतखान्याची रचना
विशिष्ट प्रकारे करण्यात येत असे। त्या कक्षात केल्या जाणाऱ्या विचार विनिमयाचा एक अंश सुद्धा बाहेर कोणाच्या कानावर पडू शकत नसावा। उत्तम, राजे म्हणाले। विशेष म्हणजे ते चारही हेर प्रतापगडावरच आहेत राजे, नायकांनी सांगितले। नायकांच्या वाक्याने राजाने चमकून पाहिले। नाईक पुन्हा बोलू लागले, प्रतापगडाचं क्षुल्लक बांधकाम अजून सुरू आहे। त्याचा आधार घेऊन एक हेर त्या कारागिरामध्ये मिसळला आहे आणि आपण शत्रूवर तप्त तेल ओतण्याकरिता किल्ल्यात तेलाचा जो साठा करत आहोत ते तेल पेटेतून घेऊन येणाऱ्या माणसात एक हेर सामील झाला आहे। आणखी 2 हेर आपल्या सैनिकात मिसळले आहेत। बाजांकडून प्राप्त झालेली सगळी माहिती नायकाने राजांना सांगितली होती। राजे आश्चर्याने म्हणाले, आपल्या सैन्यात प्रवेश केला त्या खानाच्या हेरांनी, फारच लांब मजल मारली आहे त्यांनी। नाईक, राजांना आश्चर्य वाटले असले तरी त्यांच्या चेहऱ्यावर चिंता मात्र नव्हती। त्यांना ठाऊक होते की बहिर्जी पथक खानाच्या हेरांना वेचून आपल्या गोटातून बाहेर काढण्यास समर्थ आहे। निश्चिंत असावं राजे, सगळ्यांची ओळख पटली आहे, ते त्यांचा मनसुबा पूर्ण करू शकत नाहीत। 2 हेरांना संपवलं तसं उर्वरित 4ही हेरांना संपवण्यात येईल, नायकांनी स्पष्ट केले। त्याबद्दल ते मात्र सुद्धा शंका नाही आम्हाला नाईक, आणि चिंताही नाही। अहो, वेगवेगळ्या ठिकाणी आपली मुळे जमवलेल्या हेरांना शोधून काढणे हे इतके सोपे कार्य नाही, परंतु आमच्या सर्व बहिर्जींनी आणि पथकाच्या नायकाने ते सहज साध्य केले आहे। नाईक, खरेच तुमच्यामुळे आमचा आत्मविश्वास नेहमीच द्विगुणित होत असतो, राजे स्मित हास्य करत म्हणाले। आणि तुमच्यामुळं आमच्या आत्मविश्वासाला उदान येतं राजे, कोणाचाही विलंब न लावता, नाईक म्हणाले। नायकांच्या वाक्यावर राजाने स्मितहास्य केले आणि म्हणाले, आम्हास ठाऊक आहे तुम्ही श्रेय घेणार नाही, उगाच आम्ही आमचे विफल प्रयत्न करत आहोत। राजांच्या चेहऱ्यावरील हास्य बघून नायकांचेही ओठ विस्फारले गेले। राजा आता विषय बदलत म्हणाले, आणखी काय खबर आहे नाईक? खानाचा काय मनसुबा आहे? त्याची नवी योजना काय आहे? राजे, खान आता लवकरच वायूमध्ये पोहोचणार आहे। पावसाळा संपेपर्यंत तो काहीच हालचाल करणार नाही। नायकांची वाक्य मध्येच कापत राजे म्हणाले, नाही नाईक, अफजल खान आहे तो, प्रत्यक्ष लढण्यासाठी तो पावसाळा संपण्याची प्रतीक्षा करणारा असला तरी तो इतका मोठा काळ शांत बसू शकत नाही। तो काही ना काही अशा कुरघोड्या करणार की ज्याचा स्वराज्यातील रेतेला नाहक त्रास होणार। तो स्वराज्यातली शासन व्यवस्था कोलमडवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार, आपल्या तुकड्या पाठवून लुटमार करणार, मराठा सरदारांना फितवणार। तसे ते कार्य त्याने सुरू केलेच आहे। समस्त मराठा वतनदारांना त्याने आदिलशहाच्या शिक्क्याचे पत्र पाठवले आहे की या युद्धात त्याचे सहकार्य केल्यास त्यांना आदिलशाहीत मोठे पद आणि मान सन्मान दिला जाईल, अशी आमिषे देऊन तो आपल्याला मिळणारा सरदारांचा पाठिंबा कमी करू पाहत आहे। पण आपले निष्ठावंत सरदार त्याच्या ह्या डावाला भुलले नाहीत आणि कधी भुलणारही नाहीत। आमचा स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे आमच्या सरदारावर, म्हणूनच तर हे श्रींचे स्वराज्य उभे करण्याचे बळ आम्हास प्राप्त झाले आहे। अगदी बरोबर आहे राजे, तुमच्या नेतृत्वाखाली विखुरलेलं मावळं एकत्र झालं आहे। मला तर वाटतं हे ईश्वराचं पूर्व नियोजनच असावं। तसंच ह्या युद्धात आपण अफजल खानाचा वध कराल ही सुद्धा ईश्वराची इच्छा असावी। नायकांच्या बोलण्यावर राजाने स्मितहास्य केले आणि म्हणाले, असे झाले तर सौभाग्य समजू आमचे। एवढ्या क्रूर आणि बलाढ्य राक्षसाचा वध करण्याची जबाबदारी ईश्वराने आमच्यावर सोपवली आहे। नाईक, त्याला जिथेपर्यंत खेचून आणायचे होते ते आपण आणले आहे। आता त्याच्यासोबत असलेले हजारोंचे सैन्यबळ काही कामाचे नाही, ते नसल्यासारखेच आहे। जावळीच्या या गर्द जंगलात त्याचे विशाल सैन्य प्रतापगडापर्यंत पोहोचू शकत नाही। नाईलाजाने त्याला मोजके सैन्य सोबत घेऊन यावे लागेल। म्हणून आता खानाला मात द्यायला आपण सक्षम आहोत। खानाच्या सैन्याची आणि आपल्या सैन्याची क्षमता आता बरोबरीची झाली आहे। राजांनी हे नियोजन अगदी अभ्यासपूर्वक केल्याचा आत्मविश्वास त्यांच्या नजरेत झळकत होता। जी राजे आणि यानंतर त्याच्यासोबत ज्याही प्रकारे युद्ध होईल त्यात लढण्याची हिंमत आपल्या रांगड्या मावळ्यामध्ये जन्मजात आहे। स्मितहास्य करत नाईक राजांना म्हणाले। राजानेही नायकांच्या वाक्याला सहमती दर्शवत आपल्या ओठांना किंचित लांबवले। 15 दिवसानंतर क्या हुआ रशीद, आपल्या 6 जासुदापैकी कुणीही आतापर्यंत खबर आणली नाही।
खानाने सल्लागार रशीदला विचारले. अफजल खान आता वाईत पोहोचला होता. वाईमध्ये त्याच्या विशाल सैन्याने तंबू ठोकले होते. 15 दिवस उलटून गेले होते, पण त्याच्या हेराने त्याला तोंड दाखवले नव्हते. त्यामुळे तो प्रचंड अस्वस्थ झाला होता. त्याला पुढील रणनीती आखायची होती, परंतु हेरांकडून काही महत्वाची माहिती प्राप्त झाल्याशिवाय रणनीती आखल्यास ती विफलच ठरणार होती. म्हणून तो हेरांच्या प्रतीक्षेत होता. परंतु खानाचे दुर्दैव, दिगंबरराव आणि वामन हरीप्रमाणेच त्या उरलेल्या 4 हेरांना सुद्धा नायकाने फासावर लटकवले होते. त्या हेरांना शोधणार कसं हुजूर? त्याचा ठाऊक ठिकाणा कोणालाही माहीत नाही. त्यामुळं प्रत्यक्ष हाच एकमात्र मार्ग आपल्यापुढे उपलब्ध आहे, रशीद हताशपणे म्हणाला होता. पण आपल्याला लवकरात लवकर त्या प्रतापगडाबद्दल जाणून घ्यायचं आहे. काय खासियत आहे त्या गडाची, त्यावर चढाई कशी करायची, हे सगळं सटीकपणे माहीत असल्याशिवाय आपण आक्रमण कसं करू शकतो? खान चिरपडत उर्दू भाषेत बोलत होता. मला वाटतं हुजूर, शिवाजीला आपल्या जासुदांवर संशय आला असावा आणि त्यानं त्यांना बंदी बनवलं असावं. रशीदने शंका प्रकट केली होती. असं नाही होणार, मोठी डोकेबाज आहेत ती माणसं. त्यात शिवाजी घाबरला आहे. आजूबाजूला इतकं काटेकोरपणे लक्ष ठेवायला त्याला सवड नसावी. त्याचा संपूर्ण वेळ आपल्याशी युद्ध कसं करायचं या नियोजनात किंवा आपली सैन्य क्षमता बघून भेदरलेल्या सरदारांची समजूत घालण्यात जात असेल. आत्मविश्वासाने खान हसला. त्या हास्यासोबत काही काळासाठी का होईना त्याला भेडसावणाऱ्या चिंतेचा विसर पडला होता. शाबास सोनपंत, राजाने सदरेमधील आसनावर बसूनच हात उंचावत समोर उभ्या असलेल्या वकील सोनपंतांना शाबासकी दिली होती. मग राजाने त्यांच्या हातात असलेल्या खलित्यात मान घातली आणि ते वाचू लागले. आम्ही शहजादे होतो तेव्हापासून तुमच्या पराक्रमाच्या गाथा आम्ही ऐकून आहोत. तुम्ही शूर योद्धा आहात. त्या जोरावर तुम्ही तुमचे स्वतंत्र राज्य स्थापित केले आहे. आदिलशहाला ते मान्य नाही. तो तुम्हाला अजूनही बंडखोराचा पुत्र समजत आहे. त्याला चुकीचे सिद्ध करण्याची ही नामी संधी तुमच्या समोर चालून आली आहे. तेव्हा त्या संधीचे सोने करावे आणि मुघल बादशाहचे आपल्यावर मर्जी आहे हे जाणून असावे. त्या अफजल खानाचा बिमोड करावा. तुमच्या कामयाबीसाठी आम्ही स्वतः बादशाह हिंदुस्तान अबुल मुजफ्फर मोहद्दीन मोहम्मद औरंगजेब आलमगीर खुदाजवळ दुआ मागणार आहोत. तसेच आमच्याकडून तुम्हाला नजराना पेश करत आहोत. खलिता वाचून झाल्यावर राजाने औरंगजेबाने पाठवलेल्या पोशाख आणि नजराण्यावर नजर टाकली. दारा शुकोहला संपवल्यानंतर आणि शहाजहानला कैद केल्यानंतर औरंगजेबाने आपले सिंहासनारोहण मोठ्या थाटात आणि उत्साहात केले होते. त्या काळात तो अत्यंत खुश होता. त्याला दक्षिणेत तुर्तास तरी शांतता हवी होती. म्हणून त्याने छत्रपती शिवाजीराजांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याचे प्रयत्न केले होते. त्याशिवाय आदिलशहाशी सुद्धा शांततेचे बोलणे केले होते. परंतु त्याचा वैरी अफजल खान छत्रपती शिवाजीराजांच्या समोर आल्याने त्याचा आयता बिमोड व्हावा या इच्छेने त्याने राजांना प्रोत्साहन दिले होते. तसे अफजल खानाने त्याला एकदा जवळजवळ कैद केलेच होते आणि ह्याबद्दलची सूडभावना औरंगजेबाच्या मस्तिष्कात होतीच. पुढे त्याचा वचपा काढण्याचे त्याने ठरवले होते, पण ती आवश्यकता त्याला भासू नये. परस्पर छत्रपती शिवाजीराजांनीच त्याचा निपात करावा ही आशा तो बाळगून होता. राजांना सुद्धा आपले लक्ष पूर्णपणे अफजल खानावर केंद्रित करायचे असल्याने औरंगजेबाकडून तुर्तास तरी शांततेची अपेक्षा होती. फार मोलाची कामगिरी बजावून आलात पंत, राजे सोनपंतांना म्हणाले. खलिता ऐकून सदरेवरील मुत्सद्यात नवचैतन्य निर्माण झाले होते. या युद्धात मुघलांचा आदिलशहाला अजिबात पाठिंबा नव्हता. मुघल या कालखंडात स्वराज्या विरुद्ध कोणतीही मोहीम आखणार नाहीत हे जवळजवळ सर्व सरदारांना पटले होते. त्यामुळे आपापल्या वतनाची चिंता न करता ते पूर्णपणे खानाविरुद्ध लढू शकणार होते. मग आता पुढचं नियोजन काय असेल राजे? सेनापती नेताजी पालकर यांनी विचारले. नियोजन तयार आहे, बस योग्य क्षणाची वाट पाहत आहोत, राजे शांतपणे म्हणाले. तो खान वाईट तळ ठोकून बसला आहे राजे. प्रतापराव मोरे सुद्धा त्याला जाऊन मिळाला आहे. सरदार तानाजी मालुसरे म्हणाले. आले आहे कानावर, राजे पुटपुटले. काही दिवसापूर्वीच ही बातमी नायकाने राजांना पुरवली होती. त्यावर नायकांची आणि राजांची काय भूमिका घ्यावी या संदर्भात चर्चाही झाली होती.
तो प्रतापराव जावळीच्या वाटा रानवाटा खानाला नीट उलगडून सांगणार, जावळीच्या जंगलाबद्दल खानाला अवगत करून देणार. सेनापती नेताजी पालकर चिंतापूर्ण स्वरात म्हणाले. नेताजींच्या वाक्यावर राजांनी किंचित स्मित हास्य केले. त्यामुळे नेताजी समवेत समस्त मुत्सद्दी अवाक झाले होते. इतक्या गंभीर गोष्टीवर राजांचे स्मित हास्य त्यांना अनपेक्षित होते, परंतु त्या हास्यामागे काहीतरी मोठे रहस्य असावे हे त्यांनी जाणले होते. त्या सगळ्यांच्या मनात उमटलेल्या प्रश्नाला नजरेनेच ओळखत राजे म्हणाले, आम्हालाही हीच अपेक्षा आहे की प्रतापराव मोरेने हे कार्य करावे. खरे तर यातच स्वराज्याचे हित आहे. राजांनी पुन्हा स्मिताचे केले. राजांच्या वाक्याने सदरेवरील काही मुत्सद्दी गोंधळात पडले होते आणि जे राजांना बालपणापासून ओळखत होते त्यांना त्या वाक्यामागचे रहस्य उलगडले होते. त्यांनी राजांकडे पाहून विश्वासपूर्ण हास्य केले, परंतु हे हास्य फार वेळ टिकून राहिले नाही. भर सदरेवर संदेशवाहक धावत आला होता. तो येऊन राजांच्या समोर उभा राहिला. तो पूर्णपणे घामाघूम झाला होता, धुळीने माखला होता. त्यावरून तो किती वेगाने घोड्यावर स्वार होऊन आला असावा याचा अंदाज येत होता. तो कसाबसा स्तब्ध उभा राहण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या घशाला कोरड पडली होती. काय बोलावे कसे बोलावे त्याला उमगत नव्हते. घाईघाईने गड चढून आल्याने तो मोठमोठ्याने धापा टाकत होता. त्याची ही अवस्था बघून तानाजी सर्वप्रथम पुढे गेले. त्याच्या खांद्याला पकडून ठेवत त्यांनी त्याला आधार दिला. सेवकाकडून पाणी मागून त्याला पाजले आणि गोंधळतच त्याच्याकडे पाहिले. राजांची सुद्धा नजर त्याच्यावर खेळली होती. त्या संदेशवाहकाने एकदा राजांना पाहिले आणि वाकून नमस्कार केला. मग तानाजीकडे पाहिले आणि हळूच पुटपुटला, मी राजगडावरून आलो आहे. त्याचे ते अस्पष्ट शब्द ऐकून राजे खाडकन उभे राहिले. ते बघून समस्त मुत्सद्दी सुद्धा आसनावरून उठून उभे राहिले. काय संदेश आहे? राजाने डोळे चमकवत विचारले. संदेशवाहकाची राजांना संदेश सांगण्याची हिंमत होत नव्हती. राजांना मात्र संदेश न ऐकताच तो कळला होता, पण त्यांना खात्री करून घ्यायची होती. राजे महाराणी साहेबांची प्रकृती अत्यंत गंभीर झाली आहे. संदेशवाहक अडकत म्हणाला. आता मात्र क्षणभरासाठी राजांचे नेत्र विस्फारले गेले होते. त्यांच्या तोंडून एक अक्षरही बाहेर पडली नाही. परिस्थिती बघून नेताजी पालकर पुढे आले. राजे, आम्ही सर्व सरदार प्रतापगडावर आहोत. तुम्ही तातडीनं जाऊन महाराणी साहेबांची भेट घेऊन या. ठीक आहे. खानाच्या हालचालीवर बारकाईने लक्ष द्या. तानाजी तुम्ही आमच्या सोबत चलावे, राजे म्हणाले. समोर येऊन ठाकलेल्या पारिवारिक दुःखातून सावरण्यासाठी आपल्या जीवाभावाच्या मित्राला सोबत घेऊन राजे वेगाने राजगडी निघाले. राजे बिछाण्यावर पडल्या पडल्याच महाराणी सईबाई पुटपुटल्या. त्यांच्या पापण्या बंद होत्या. राजांच्या पावलाने सईबाईंच्या कक्षाचा उंबरा ओलांडला होता. ते जागच्या जागी थांबले होते. राजांना बघून कक्षात उपस्थित दासी बाजूला झाल्या होत्या. राजे आल्याचे सईबाईंना जाणवले होते. पापणी उघडून पाहण्याचे त्यांच्या डोळ्यात त्राण उरले नव्हते. त्या फक्त मंद स्वरात राजांचे नाव ओठ न हलवता पुटपुटत होत्या. शंभूराजे त्यांच्या बाजूला बसून तलवारीच्या मुठीशी खेळत होते. त्यांच्या बालबुद्धीला हा प्रसंग उमगलाही नसावा. ते त्यांच्या मातेला यानंतर कधी पाहू शकणार नाहीत याची त्यांना जाण असते, तर त्यांनी कदाचित आपल्या मातेला घट्ट पकडून ठेवले असते. तो प्रसंग बघून राजांचाही कंठ दाटून आला होता. तरी चेहऱ्यावर दुःख उमटून न देता त्यांनी जिजाऊ साहेबांकडे पाहिले. मातोश्रींना सुद्धा केव्हाचे आपले अश्रू थांबवून ठेवले होते. शंभूराजाने मान वर केली आणि राजांना बघतच ते गोड हसत राजांच्या अंगावर झेपावले. राजांनी त्यांना अलगद पकडत छातीशी धरले. राजांच्या नेत्रांत आता पाणी डबडबले होते. पापण्या लपलपून त्यांनी अश्रू जिरवले होते. शंभूराजांना मातोश्री जवळ देत ते आता सईबाई जवळ गेले होते. त्यांच्या बिछाण्यावर बसत त्यांनी सईबाईंचा चेहरा पाहिला. तो शुष्क पडला होता. त्यावरचे तेज कधीच निघून गेले होते. हृदयाची स्पंदने दाखवणाऱ्या गळ्याजवळच्या शिरा मंदपणे उडत होत्या. राजाने हळूच आवाज दिला, महाराणी साहेब. राजांच्या शब्दाने महाराणी साहेबांच्या स्पंदनाने आता वेग घेतला होता. जणू त्यांच्यातील उरली सुरली ताकद एकवटून राजांना पाहण्यासाठी पापणे उघडण्याचा प्रयत्न करत असाव्यात, पण त्यांना ते शक्य होत नव्हते. त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या.
अश्रूंचा एक ओघळ त्यांच्या डोळ्यांतून निघून कानाकडे सरकला। राजाने पटकन आपल्या हाताने तो टिपला आणि महाराणींचा हात हातात घेतला। राजांच्या स्पर्शाने राणे साहेबांच्या डोळ्यातून आणखी अश्रू ओघळू लागले, जणू राजांना बघता न येण्याची खंत त्यांना पेळा देत असावी। त्यांचा अचानक श्वासोच्छवास वाढला। राणेसाहेब, वैद्यबुवा, बघा राणेसाहेबांना काय होत आहे, राजे घाईघाईने म्हणाले। वैद्यबुवा जागच्या जागीच उभे राहिले। आता त्यांच्या हातात काहीच उरले नव्हते। राणेसाहेबांनी तळपायांना किंचित वेगाने झटका दिला आणि त्यांचा वाढलेला श्वासोच्छवास आता अचानक बंद झाला। राजांच्या हातात अजूनही त्यांचा हात होता। राजाने हळूच बोट पुढे करत मनगटात जवळची नाडी तपासली आणि त्यांचे डोळे विस्फारले गेले। त्यांनी राणेसाहेबांच्या चेहऱ्यावर नजर टाकली, मग त्यांनी आजूबाजूला भरभर नजर फिरवली। शंभूराजे त्यांच्याकडेच बघत होते। मातोश्रीने तोंडाला पदर लावून ठेवला होता। वैद्यबुवाने नजर खाली घातली होती। दासांनी आपला हुंदका कसाबसा दाबून ठेवला होता। राजांना सयबाईंना एकदा आर्त हाक मारायची होती, पण त्यांनी एवढ्या दुःखातही संयम राखला आणि ते पटकन उठून बाहेर गेले। बहुतेक एकांतात जाऊन त्यांना त्यांच्या अश्रूंना वाट मोकळी करून द्यायची होती।